सुप्रभात. मी दीपक पळसुले. सकाळचे 7 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशासह राज्यभरात काय घडतंय जाणून घेऊयात सुपरफास्ट. राज्यातील सर्वसामान्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांना दिलासा मिळाला आहे, कारण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना सुधारणा विधेयकाला विधान परिषदेतही मंजुरी मिळाली. त्यामुळे दिघावासियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून राज्य सरकारनं गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांनी केलेली अनधिकृत बांधकामं, गरजेपोटी वाढवलेल्या बांधकामांना संरक्षण देण्याबाबतचा हा मसुदा मंजूर करण्यात आला. या नव्या कायद्याप्रमाणे गरजेपोटी बांधलेली अनधिकृत बांधकामं दंड भरून नियमित करता येणार आहेत. 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या बांधकामांनाच नव्या कायद्याचा लाभ होईल. 1000 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावर अनधिकृत बांधकाम असेल तर मात्र ते तोडलं जाणार आहे. आपलं घर खरेदी करण्याचं स्वप्न महागणार आहे, कारण राज्य सरकारनं रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता आपल्या घराच्या किमतीत वाढ होणार आहे. महापालिका क्षेत्रात 4.74% रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली, तर नगर परिषद क्षेत्रात 5.56% वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर सरकारनं काळ्या पैशांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं देशभरात एकाच वेळी छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, भुवनेश्वर आणि कोलकाता या बड्या शहरांमधील 300हून अधिक कंपन्यांवर छापेमारी केली आहे. गुजरातमध्ये गोहत्या करणाऱ्याला जन्मठेपेची तरतूद केल्यानंतर आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग आक्रमक झालेत. गोहत्या करणाऱ्याला आम्ही फासावर लटकवू असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. उत्तर प्रदेशमध्ये बेकायदा कत्तलखान्यांविरोधात मोहीम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गुजरातनं नुकतंच प्राणी संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा केली. गोहत्या करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची ज्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. छत्तीसगढ़ की कई योजनाओं को उत्तर प्रदेश ने अडॉप्ट किया है, तो क्या छत्तीसगढ़ में भी गौवध के लिए कोई नया कानून बनने वाला है? छत्तीसगढ़ में ऐसी कहाँ गौवध हो रहा है? ऐसा कोई कानून हो रहा है क्या? नहीं, जानकारी नहीं है. आज तक पिछले 15 साल में किसी गौ को मारा है? मतलब कोई कानून जरूर मारेगा उसको लटका देंगे. देशातल्या सर्वात लांब म्हणजेच 9.2 किलोमीटरच्या टनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या या बोगद्यामुळे श्रीनगर आणि जम्मूमधील अंतर हे 30 किलोमीटरनं कमी होईल. या टनेलमध्ये प्रत्येकी 75 मीटरच्या अंतरावर सीसीटीव्ही बसवण्यात आले. जवळपास 124 सीसीटीव्हीच्या मदतीनं या टनलवर एकाच कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवलं जाणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा दिल्लीत काही युवकांनी पाठलाग केला. शनिवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर स्मृती इराणी यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या 4 युवकांना अटक केली. स्मृती इराणी या त्यांच्या गाडीतून जात होत्या. तितक्यात अन्य काही एका कारमधले युवक त्यांचा पाठलाग करू लागले. त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीचा पाठलाग केला जात असल्याची तक्रार असल्यानं पोलिसांनी या 4ही युवकांना अटक केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारू विक्रीवरची बंदी करण्यात आली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून कायदेशीर पळवाट काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारनं सुरू केला. ज्या हद्दीतून महामार्ग जातो त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महामार्ग देखभालीसाठी वर्ग करण्यासंदर्भात सरकारनं हालचाली सुरू केल्या आणि तसं झालं तर त्या महामार्गावरील दारू विक्रीला सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू होणार नसल्याचं समजतंय. जळगाव महापालिकेनं या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव दिला असून सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या दारू विक्रीच्या बंदीमुळे राज्य सरकारचं 6000 कोटीचा महसूल बुडणार आहे. परिपत्रक पीडब्ल्यूडीचा आहे आणि परिपत्रक रद्द करण्याचा भाग याच्या करता येत नाही की त्या गावाला बायपास झाला आहे. जळ वाहतूक शिफ्ट झाली आहे. त्या शहरातून शिफ्ट जातच नाही जळ वाहतूक आणि त्यामुळं त्या रस्त्यांना जर मागणी केली तर महाराष्ट्र शासनाला तो रस्ता त्याला द्यावाच लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गालगतच्या 500 मीटरच्या भागातली दारू विक्री बंद झाली. पण त्याचवेळी जळगाव महापालिकेसह अनेक महापालिकांनी लढवलेल्या अजब शक्लीमुळे राज्य सरकारला एक पळवाट मिळाली. जळगाव महापालिकेनं सार्वजनिक बांधकाम विभागाला एक प्रस्ताव दिला, ज्यात शहराच्या हद्दीतून जाणारा महामार्गच पालिकेकडे वर्ग करण्याची विनंती करण्यात आली. विशेष म्हणजे सरकारनं देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतली, ज्यामुळे शहर हद्दीतील महामार्ग थेट महापालिकेच्या अखत्यारीत देण्यात येईल. आणि असं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचा
आदेश शहर हद्दीतल्या या महामार्गालगतच्या दारू विक्री केंद्रांना लागू होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा महामार्गालगतच्या दारू विक्री बंदीचा नियम पब, बार आणि रेस्टॉरंट्सला लागू होत नसल्याची शक्कल राज्य सरकारनं लढवली होती. तसंच राज्यातल्या 25,513 हॉटेल मालकांच्या दारू विक्री परवान्यांचं नूतनीकरणही केलं होतं. मात्र दारू विक्री बंदीचा नियम पब, बार आणि रेस्टॉरंट्सलाही लागू होत असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यभरातले जवळपास 15,700 हॉटेल मालक अडचणीत येणार असल्याचं समजतंय. दरम्यान गावची लोकसंख्या 20,000पर्यंत असल्यास 220 मीटरच्या आत दारूबंदी लागू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. ड्रिंक करणारे काय 500 मीटरच्या नंतर तुम्ही 5 किलोमीटर नंतर जरी ठेवला तरी पिणारा तर तिथं जाऊन पिणारच ना. आमचा जो एवढ्या वर्षाचा स्टॅब्लिश बिझनेस आहे, आम्ही जे एवढं मेहनत करून आमचा जो बिझनेस केलेला आहे तो आमचा पूर्ण झिरोवर येणार. तर आम्हाला खूप आमच्या इंडस्ट्रीला खूप मोठा फटका पडणार आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातल्या महामार्गावर 500 मीटरपर्यंत असलेली अनेक दारूची दुकानं आणि बार बंद केल्यानं मालेगावात दारूच्या दुकानाबाहेर झुंबड उडालेली पाहायला मिळते. दारूच्या बाटल्या विकत घेण्यासाठी लोकांनी अक्षरशः रेशनिंगच्या दुकानासारखी रांग लावली होती. लोकांची गर्दी एवढी वाढली की त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिसांनी येऊन ही गर्दी त्यांना आवरावी घेतली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या वाहन चालकांना जरा जास्त खिसा रिकामा करावा लागतोय, कारण टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीनं जाहीर केलेली 18% टोल वाढ वसूल केली जाते. त्यामुळे कार चालकांना 195 ऐवजी 230 रुपये टोल भरावा लागतोय. या टोलवाढी विरोधात वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा टोल नाका बंद करावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते आणि संघटनांनी केली आहे. उद्धव ठाकरे पक्षांतर्गत मोठे बदल करण्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. शिवसेनेच्या आमदारांची फोनवर सविस्तर चर्चा करून उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल आढावा घेतल्याचं समजतंय. आमदारांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी खबर सूत्रांकडून मिळते. तसंच उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना कळ सोसण्याचं आवाहन केल्याचंही समजतंय. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या 19 आमदारांपैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. सभागृहात गोंधळ घालणं, बॅनर फडकावणं, अवमान करणं, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणं, सभागृहाची प्रतिमा मलिन करणं, सभागृहाचा अवमान करणं असे आरोप ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. मला या निमित्तानं राज्यातल्या जनतेला पण सांगायचं की करताना 19 आमदारांचं निलंबन केलं आणि मागे घेताना 9 आमदारांचं, म्हणजे त्या 9 आमदारांनी काही कमी गोंधळ घातला होता आणि दुसऱ्या 10 काही जास्त घातला होता. आम्ही पण सरकार चालवलं, पण अशा पद्धतीनं भेदभाव हा कधी केला जात नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी सुरू केलेली संघर्ष यात्रा 4थ्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यासह आमदारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत भोजन घेतलं. तसंच यावेळी नेत्यांनी मुलांशी संवादही साधला. सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात एका शालेय संस्थेकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत भाजप आणि संविधान पक्षाच्या 2 नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे नगरसेवक अभिषेक सौदे आणि संविधान पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख चांगलेच भिडलेत. सभा सुरू झाल्यावर सौदे यांनी शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा विषय उपस्थित केला, तर सेनेच्या नगरसेवकांनीही पाण्याचा विषय महत्त्वाचा नसल्याचं सांगत चर्चेची मागणी केली. मात्र संविधान पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी अर्थसंकल्पीय सभेत इतर विषय नको असं म्हणत पाण्याच्या विषयावर आक्षेप घेतला. त्यानंतर आधी शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर या 2 नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. वाढलेल्या तापमानामुळे रायगड जिल्ह्यातल्या भिरा गावातील काजू उत्पादकांचं मोठं नुकसान झालं. काजूची जवळपास 100हून अधिक झाडं करपून गेली. त्यामुळे सुमारे शेतकऱ्यांचं 1 ते 1.5 लाख रुपये नुकसान झालं. रायगड जिल्ह्यातल्या भिरा गावात सध्या पारा चांगलाच तापतोय. 3 दिवसांआधी भिराचं तापमान 46.5 अंशांवर गेल्यानंतर हवामान खात्याचे अधिकारी भिरा गावात दाखल झाले होते. या परिसरात झालेली तापमानाची वाढ ही भौगोलिक परिस्थिती आणि उष्ण लहरीचा परिणाम असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. वरील परिस्थिती आहे
आजूबाजूला कातळ डोंगराचा परिसर असल्यामुळे त्याचं हीटचं प्रमाण जास्त वातावरणामध्ये आल्यामुळे इकडलं तापमान वाढलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हीट वेव्ह असे आलेली असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट इथे सुद्धा आलेला आहे. कोल्हापुरात बाहेरच्या जिल्ह्यातील वाहनांना एंट्री टॅक्स लावण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी एंट्री टॅक्स आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 48 तासातच मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानं हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की स्थायी समितीच्या सभापतींवर आली. अंदाजे 20 ते 50 रुपयांचा कर आकारून त्या पैशातून कोल्हापुरातल्या रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी काम करण्याचं ठरलं होतं. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला. सरकारी अधिकारी संरक्षण कायद्यावरून शिवसेना भाजपचे आमदार विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. स्वतःच्या संरक्षणासाठी सरकारी अधिकारी एवढी तत्परता दाखवतात, मग पत्रकारांच्या संरक्षणाच्या कायद्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत असा प्रश्न सत्ताधारी आमदारांनी उपस्थित केला. तसंच या संदर्भातील विधेयक अडवून धरलं. दरम्यान मुख्यमंत्री आल्यानंतर या विधेयकावर चर्चा सुरू करा, तोपर्यंत चर्चा थांबवा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. किती दिवसामध्ये आपली फाईल क्लिअर झाली पाहिजे, किती दिवसामध्ये आपली फाईल कामासाठी पुढच्या टेबलला गेली पाहिजे, यासाठी आपण काही मार्गदर्शक सूचना आणि निर्देश केलेले आहेत. ते पारदर्शकपणा आणि सरकारी अधिकारी पाळला का, आज सरकारी अधिकारी सर्वच दुपल्या तांदळाचे आहेत का, हे आपण आधी तपासून घ्या. त्यामध्ये सामान्य जनतेच्या अधिकाराला अभिप्रेत धरून आजच्या इंडियन पिनल कोडमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन नाही आहे का, तर त्याचं उत्तर आहे. आणि त्यामुळे जनतेच्या अधिकाराच्या विषयातला मुद्दा चाललाय आणि त्यामुळे आपल्या वाक्यानुसार वेगळा संदेश जाऊ नये एवढी हरकत मी घेतली. विधान परिषद बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे अडचणीत आलेत. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भात अनिल गोटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. विधान परिषद बरखास्त करावी अशी भाजपची अधिकृत भूमिका नसताना तुम्ही वारंवार अशी वक्तव्य का करताय असा सवाल अनिल गोटे यांना विचारण्यात आला. 3 दिवसात स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा कारवाई केली जाईल असं नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे. सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत नसलं तरी संघाची एक सूचना आमच्यासाठी महत्त्वाची आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दैनिक तरुण भारतच्या कार्यक्रमात बोलत होते. सरकार संघाच्या इशाऱ्यावर चालतं का या प्रश्नावर बोलताना नितीन गडकरींनी यावेळी उत्तर दिलं. संघ आम्हाला कुठलाही आदेश करत नाही असं गडकरींनी म्हटलं. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र सरकारच्या उडान योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते गोंदियामध्ये पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील 7 मुख्य शहरांना हवाई वाहतुकीशी जोडण्याचा सरकारनं प्रयत्न केला, मात्र विदर्भातील एकाही विमानतळाचा यात उल्लेख नाही. त्यामुळे विदर्भाच्या पदरी निराशा पडली असल्याचं मत पटेल यांनी व्यक्त केलं. दरम्यान केंद्र सरकारची रामदेव बाबांवर कृपा असल्याचा आरोपही त्यांनी केला. पतंजली कारखान्यासाठी कुठलीही टेंडर प्रक्रिया न करता जागा उपलब्ध करून दिल्यानं प्रफुल्ल पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुब्रमण्यम स्वामी यांनी पी चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. चिदंबरम यांच्यापेक्षा मोठा चोर देशात नाही असं त्यांनी म्हटलं. ते नागपूरमधील एका खाजगी बँकेच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं. जीएसटीमुळे खाजगी बँकांना मोठा फायदा होईल. बहुप्रतीक्षित जीएसटी बिल लोकसभेत मंजूर झालं असलं तरी राज्यसभेमध्ये जीएसटी आल्यावर त्यावर मी सूचना करेन. त्या सूचना मान्य न झाल्यास कोर्टात जाण्याची घोषणाही सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. 30 जुलै 2014ला झालेल्या दुर्घटनेतून आता माळीण गाव सावरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज माळीण गावच्या पुनर्विकासाच्या कामाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनं अनेकांना सुन्न करून सोडलं होतं. साखर झोपेत असलेलं संपूर्ण गाव अवघ्या काही क्षणामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेत 151 जणांचा बळी गेला होता. त्यामध्ये काहींचं संपूर्ण कुटुंब गेलं तर काही घरातील कर्ते पुरुष हे मृत पावले होते. मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास 2 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. बेस्ट बसला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेला काही उपाययोजना सुचवण्यात आल्या. यात बेस्टचं किमान भाडं 2 रुपयांनी वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टचं किमान भाडं 8 रुपयांहून 10 रुपये होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातला अहवाल पुढच्या बेस्ट समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. मुंबई महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत बेस्टच्या कृती आराखड्यावरही चर्चा झाली.
भायखळ्यामधल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय होईपर्यंत तरी पर्यटकांसह मुंबईकरांना पेंग्विनचं दर्शन मोफतच ठेवण्यात येणार आहे। 31 मार्चपर्यंत पेंग्विन दर्शन मोफत होतं आणि 1 एप्रिलपासून मुलांना 50 आणि मोठ्यांना 100 रुपये आकारण्यात येणार होते। मात्र पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकारण्यावरून महापालिकेत मतमतांतर आहे। परिणामी महापालिका पेंग्विन दर्शनाबाबत नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।